तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून व्हिडिओ समजलाच असेल की कुणावर आहे, आणि नाही समजला असेल तर मी तुम्हाला सांगतो की आज आपण कुणावर बोलणार आहे. तर हे आहेत पांडू दादा उर्फ पांडुरंग वाघमारे. तर आज आपण यांच्यावर रोस्ट करणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की पांडू दादा तर कॉमेडी व्हिडिओ बनवते बाबा, ह्याच्यावर का रोस्ट करतोय हा, कशाबद्दल, ते तुम्हाला लास्टला व्हिडिओ मध्ये लास्टला समजल. त्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, न स्किप करता. तर चला मग बिना टाइम वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. तर मित्रांनो, पाठीमागं भावने एक युट्यूबवर व्हिडिओ टाकला होता. त्याच्यात त्याच्या घरामध्ये झुरळ आले होते दुनियाभरचे. मग त्याच्यानंतर एका रिएक्शन चॅनल वाल्यानं त्यांच्यावर व्हिडिओ बनवला. मग काय गलत झालं बाबा, रिएक्शन चॅनल वाल्यानं व्हिडिओ बनवला ते बरोबर आहे. तू झुरळाचा व्हिडिओ टाकला आणि किचन मध्ये होती म्हणून तो रिएक्शन व्हिडिओ बनवला, आणि ते पण चांगलं सांगितले होते. मग त्याच्यानंतर भाऊला आला राग. भाऊनं त्यांच्यावर एक रिप्लाय व्हिडिओ बनवला. मग भाऊ पूर्णपणे तापून रिप्लाय व्हिडिओ बनवला. तर बघू भाऊचं मत काय आहे ते आपण. ह्याच्या आधी कॉक्रोच वगैरे होते, 8-10 दिवसाखालीच कॉक्रोच कुठून आले, कसे आले काय माहित नाही. पण आमच्या सांगते की कटिंग करून आल्याच्या नंतर डोकं धुवायचं असतं, नाहीतर घरात कॉक्रोच होतं. ही गोष्ट आम्ही पाळली नाही. बहुतेक त्या कारणाने कॉक्रोच झाले असतील. आजच्या जमान्यात पण असे लोक आहेत, मी विचार सुद्धा केला नव्हता मित्रांनो, की कटिंग करून घरी आलं जर डोकं नाही धुलं तर झुरळ होत्यात म्हणा, जर कटिंग करून येऊन डोकं धुलं तर झुरळ होत नाहीत म्हणा. म्हणजे त्या झुरळाला कळतंय का की तू कटिंग करून आलाय आणि डोकं नाही धुलात, आता इथं डोकं धुवलं नाही, इथं मला जायचंच आहे म्हणून. अरे काय लॉजिक आहे भाऊ याच्यात? कटिंग करून डोकं धुला तर झुरळ नाही होणार, आणि कटिंग करून तसंच झोपला तर झुरळ होणार. थोडा तरी लॉजिक आहे का भाऊ या गोष्टीत? नाही. म्हणजे आता असं झालंय की आंघोळ जर करणं आणि बसलं तर घरात डुकरे येतात का? हे स्वतःला मोठे क्रिएटर समजतात आणि असे लोकांना करतात. कटिंग करून आलं, डोकं नाही धुलं की झुरळ होत्यात म्हण. भाऊ, झुरळ का होत्यात माहितीये का? जर टाइम टू टाइम सफाई नाही केली घरातली तर झुरळ होत्यात. खालचे, ह्याच्या मागचे, त्याच्या खालचे सगळे व्हिडिओ, सगळे कॉक्रोच एक मोफत बसले होते. काय ते बाई एवढे कॉक्रोच बघितले आणि शी बाई, मला किळस येते. कशाला बघते व्हिडिओ बाई? तुला किळस येते, वकारे येते, बघतेच कशाला तू व्हिडिओ? हा भाऊ, तो व्हिडिओ बघताना कुणाला पण घाण वाटणारच. आणि तुला जर कोण काय बोललं त्या व्हिडिओविषयी तर तुला एवढं वाईट वाटत आहे तर तो व्हिडिओ डिलीट कर ना. पण नाही, तू झुरळ दाखवून व्ह्यूज कमवतोय, व्हिडिओ डिलीट नाही करणार. आणि वकाऱ्याची गोष्ट करतोय भावा. वकाऱ्यात झुरळ बघून नाही, तुझं तोंड बघून येत आहे, कारण की तू तोंड असं करत आहेस माहितीये का. आणि दुसरी गोष्ट, झुरळ बघून वकाऱ्यात तेनलाच नाही तर तुझ्या व्ह्यूअर्सला पण येत आहे. तू तेनला बोल ना मग, व्हिडिओ माझा बघू नका म्हणून. नाही बोलणार, कारण तुला इथं पण व्ह्यूज पाहिजेत. रिप्लाय व्हिडिओ माझ्या नादी लागू नको. रोस्ट करणारे पण असतात. चला रोस्ट केला, ठीक आहे, चला मी काय जास्त करत नाही. पण एकाच व्यक्तीला बार बार टार्गेट करून जर व्हिडिओ बनवत असेल तर मग त्याला काय म्हणावं? रोस्ट म्हणावं का जळकी म्हणावा? हा भाऊ, हे एकदम योग्य आहे. एकाच व्यक्तीला टार्गेट करणं ह्याला रोस्ट किंवा रिॲक्शन व्हिडिओ म्हणत नाही, ह्याला जळकच म्हणतात. मी ऑलराऊंडर आहे. मी जर रोस्ट बनवला ना तर तू पश्चाताप होईल की मी ह्या पांडूचा का असं बनवला. ओके, हा, मी चांगले चारी बाजूने रोस्ट बनवेल. पण मला कसं आहे ना, दुसऱ्याच्या गांभीर्य विषयामध्ये बोट घालायला आवडत नाही. हा भाऊ, तू कर रोस्ट. आम्ही म्हणत होतो भाऊ तू फक्त कॉमेडी करतो, पण असं काहीच नाही भाऊ. तू पण रोस्ट करू शकतो, तू पण रोस्ट कर. तुझ्या पण किती गांभीर्य जागेत दम आहे ना, ते दाखवून दे जगाला. भाऊ, एक गोष्ट लक्षात ठेव, रोस्ट करणं आणि कॉमेडी करण्याच्या जमीन आसमानचा फरक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेव. उगाच चिमुड चिकन चटमण्या गळाला असं नाही माय रोस्ट. पण एखादं काय झुरळ नेलं की बाईच्या अंगात घुसल्याने बाई थया नाचत व्हिडिओ बनवते. का ग? काय नाही, हागंदारत राहतो का? एवढी किळसवाणी तू तोंड करत वाकड तिकडे खाल्ल्याने काहीतरी आता म्हणून. हा मित्रांनो, हेच ते लोक आहेत जगा आणि जगू द्या बोलणारे. एखाद्या स्त्रीला थया नाचती असं बोलतात आणि घाण अपशब्द वापरतात. हा मित्रांनो, हेच ते क्रिएटर आहेत. त्यांची थोडीशी चुकी काय दाखवून दिली की स्वतः कसे नाचतात. थया नाचत व्हिडिओ. तर आता आम्ही इकडे शूटिंगला चाललो होतो, तर रस्त्यामध्ये असाच बघा टांगा पलटी झालाय. तर लय भारी टांगा पलटी गोर फरारी आम्ही ऐकलं, पण आज साक्षात बघ. हा मित्रांनो, हाच तो दादा आहे की लोकांना ज्ञान शिकवतो. आणि एखाद्याची जीवन धोक्यात आहे त्यावेळेस हा दादा स्वतःहून हसतो. वार क्रिएटर.
तर मित्रांनो, पांडुदादा हा चांगले व्हिडिओ बनवतो, मला पण आवडतात. कशी काय त्याच्याकडून चुकी झाली मला पण माहिती नाही. तुम्ही पण बघा त्याचे व्हिडिओ, तुम्हाला पण आवडतील. कुणालाही हेट कमेंट करू नका, कुणालाही हेट देऊ नका आणि कुणालाही घाण वगैरे कमेंट करू नका. तर हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.